दुसऱ्याचा पण नव्हता, सरकारचाच होता, त्यांच्याच पक्षाचा पण होता. आणि दुसरा म्हणजे एक आदर्श माणूस होता. त्याचा खून होतोय आणि त्याचा भाऊ वनवन न्यायासाठी फिरतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची वेळ शॉकच बसला आम्हाला ब्रेकिंग बघितल्यावर, की मी आत्महत्या करणार आहे असं ते म्हणतात. एखाद दिवस आंदोलन ठीक आहे हो, पण आत्महत्या म्हणजे हे सगळा महाराष्ट्र बिथरून गेल्यासारखा झाला. सगळी खळबळ माजली महाराष्ट्र. आम्ही तातडीनं निघालो तिकडे. हे चांगलं नाही. अर्ध्यात आल्यावर पुन्हा फोन आला की ते गायब झाले. मग तर पाणीच झालं शरीराचं. अरे म्हणलं असं कसं काय होऊ शकतं, इतके लोक आहेत तिथं. हे दादा विषय असा आहे चांगलं नाही. सरकार जाणून बुजून करायलंय. पण एक गोष्ट मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, नुसते भाषणात मजा नाही आणि नुसती सत्तेत मजा नाही. आणि इतके हाल अपेष्टा एखाद्या गरीब मराठा समाजाची बघणं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला चांगलं नाही. तुम्हाला वाटत असेल असं तसं, पण तुम्हाला मी शेवटचं नाकरीचं सांगतो मुख्यमंत्री साहेब, जर देशमुख परिवारातलं जर एखाद्या माणसाचं काय झालं, जर आरोपी सुटला, तर खंडणीतली असो किंवा त्या धनंजय मुंडेची टोळी असो गुंडाची, जी नमुश्किल करीन आम्ही. हे बघा, मी लई खरंच उलट्या काळजाचा. ते आत्महत्या करेन म्हणलं ना, ते आपल्या गावरान भाषेत म्हणणं आहे की लखमो पद्मच हल्ले. माझं ना अंगच थरथर करायला लागलं. एवढा मोठा माणूस गेला आणि तो भयाने यासाठी पळतोय, तो आत्महत्या करणार म्हणजे असं काय झालं या काही. त्यांचं म्हणणं बहुतेक असं दिसतं की मुख्यमंत्र्याकडे आम्ही गेलो, मुख्यमंत्री येत असतो दुःखित कुटुंबाकडे, कारण हे दुर्दैवच आहे महाराष्ट्राचं. कुटुंबाला तिकडे जायला लागलं आणि गेलो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खंडणीतली आरोपी, खुनातले आरोपी ही एकच आहे, यांच्यावर मोका लावून त्यांना 302 मध्ये घेऊ. त्यांच्यावर विश्वास ठेवला कुटुंबाने विश्वास ठेवला मुख्यमंत्र्यावर, म्हणून मराठ्यांनी ठेवला. अख्खा मराठा समाज राज्यात शांत आहे मुख्यमंत्र्याच्या शब्दावर. आणि जर ही वेळ त्यांच्यावरती येणार असली, त्याच्यावरती मोका लावला जात नाही, आणि ही देशमुख भयावरती जर वेळ येणार असली, तर हलक्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना घेऊ नका. शेवटी काय, संयम असतो. आणि एकदा जर बिथरले लोक, तर मुख्यमंत्री साहेब दाताळ काढू नका. हां, तुम्ही हसण्यावर बी नेऊ नका. तुम्हाला वाटत असेल मी कुटुंबाला इकडं गोड बोलन, तिकडं आरोपीला बी वाचवील, परत नंतर असं म्हणाल मी की तपास केला पण ते वाढवून नाही आला. इथं हजाराने पुरावे, शेकड्यात नाही, हजाराने पुरावे. आणि तुम्ही जर म्हणत असलं मी त्याला वाचवील आणि इकडं कुटुंबाला सांगा तो सापडाच नाही, तर ही गलती आहे तुमची, लय मोठी गलती आहे. जर कुटुंबाला काय झालं ना, आरोपी जर सुटला, धनंजय मुंडेची टोळी नीट नाही राहणार. टोळी नीट नाही राहणार. तुम्ही मराठ्याला हलक्यात घेऊ नका. जर काय एकदा संयम सुटला ना, आणि मी तर एक तर बोलत नाही, आणि मी हे प्रामाणिक माझ्या जाती संग, मी माझ्या जातीला कधी रिझल्ट देतो, प्रामाणिक आहे. मी जर एकदा बिघडलो आणि मी जर एकदा बोललो ना, मी धनंजय मुंड्याच्या टोळीचं जीणं मुश्किल करेल. 3दा बोललो मी, आता 3दा त्यांना हात जोडलेत आत्तापर्यंत. मला माणूस लय महत्वाचा बघ, कारण हे होत राहणार आहे आणि घेणार आहेत. सुटू दे. मुख्यमंत्री कसा सोडतो आरोपींना ते बी बघ. आणि जिल्हाधिकारी अद्यापर्यंत पोहोचून त्यांना माहिती होतं हे आंदोलन होणार आहे, ते हाताळत नाहीत काळजीपूर्वक गांभीर्यानं. हा नाहीच, 100%. आता तरी नाही. मी आतापर्यंत काय म्हणायचो, मुख्यमंत्री 100% न्याय देतील, हेच शब्द होते माझ्या तोंडात. कारण धनंजय देशमुख तसं सांगायचे, मुख्यमंत्री अधिवेशनातही तसं बोलले होते फडणवीस की आम्ही कोणाला सोडणार नाही. आणि कुटुंबाला जर आता आत्महत्या करायची वेळ येते, आंदोलन वेगळा विषय असतो, पण ज्या दिवशी आत्महत्या करायची वेळ येते, तो विषय खूप सरकारनं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. दातड काढून हसण्यावर नेण्याचा विषय नाही हो. जड जाईल मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, कारण तुमचा पोलीसच येत नाही. इथून आरडाल्यावर माणूस 5 किलोमीटरवर आवाज जातो, आणि तुमचे पोलीस इथं असून जरी 1 घंटा लेट येतात, याचा अर्थ असा होतो हेच बहुतेक हे लयच मोठं षडयंत्र दिसायला. आता मराठ्यांनी जागा होणं गरजेचं. मी हात जोडतो मराठ्यांना सुद्धा. बहुतेक मला वाटतं मराठ्यांना जागच व्हावं लागणार आहे आता. जर एवढं मोठं षडयंत्र असू शकतं, नुसतं पळाल्यासारखं दाखवायचं यंत्रणेनं आणि करायचं काहीच नाही. त्यांना मोबाईल सापडत नाही. ते कोणत्या ते बिगारी काम करणार होतं आणि त्याच्यात एक भंगारावला दिसत की त्यांनी नाशिकला कुठं मोबाईल फेकून दिला, हां ते पिलावळ. त्यांना मोबाईल सापडत नाही. त्या मोबाईलमध्ये प्रचंड डाटा असायला पाहिजे, तो सापडत नाही. तुम्हाला ते दुसरं एक
आहे वड्या वगळीचं आणखीन एक पैदास हराली सापडत नाही ना, ती फरार झाली कुठं. कारण आमचा जीव चाललाय म्हणून आमची तळपायची आता मस्तकाला चालली. आमचं आता संतुलन सुटायला लागलंय. तुम्हाला ते सापडत नाहीत. इतके हजारो लोक राज्यातले सांगतायत की याचे कारनामे काय आहेत. ह्या खंडणी मागणाऱ्याचे, खंडणीतून खून घडून आणला, त्याचं पोरग काय करतं, त्याची टोळी काय करते, इतकं सांगितलेलं असून तुम्ही त्याच्यावरती मोका लावत नाही, 302 मध्ये घेत नाहीत. याचा अर्थ सरकार त्यांनी बनविलं काय? फडणवीस काय त्याच्यामुळे बसला काय गादीवर? फडणवीसपेक्षा मोदींपेक्षा मोठा आहे काय देऊ त्याला वाचवायला? तुम्ही एवढं सरकार त्याला वाचवायसाठी एवढं गंभीर आहे काय?